धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने उत्साहात पार पडला जलपूजन सोहळा आत्माबाबू गेनू सागर डिंभे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याच्या निमित्ताने डिंभे बुद्रुक येथे उत्साही वातावरणात जलपूजन सोहळा पार पडला। या सोहळ्याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील, गणेशभाऊ कोकणे, सभापती कैलासबुवा काळे, माजी सभापती संजय गवारी, प्रदीप अमुंडकर, प्रकाश घोलप, अजय आवटे, सुषमाताई शिंदे आणि रत्नाताई गाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धरण 100% भरल्याने बळीराजासह संपूर्ण परिसर सुखावला असून जलपूजनानंतर सर्व उपस्थितांनी या आनंदाच्या क्षणी समाधान व्यक्त केले। नमस्कार। आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचं बदल घडवण्याचं कारण असणारं हे डिंभे धरण आज त्याच्या जलपूजनाच्या निमित्तानं सर्व उपस्थित असणारे सभापती, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी आणि सर्व तरुण सहकारी माता भगिनी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। जलपूजन हा आपल्या परंपरेप्रमाणे दरवर्षी धरण पूर्ण भरल्याच्या नंतर व धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू झाल्याच्या नंतर आपण जलपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी करत असतो। या संदर्भातली जी संकल्पना आहे ती खरं तर या निसर्गाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे किंवा ह्या धरण होत असताना ज्या ज्या मंडळींनी त्याग केला त्या सगळ्यांच्या बद्दलची एक कृतज्ञता व्यक्त करणे, कारण या सगळ्या त्यांच्या त्यागामुळंच जी आपण खालच्या करमाळापर्यंतच्या परिसरामध्ये जी समृद्धी पाहतो त्याच्या पाठीमागं हा त्याग अतिशय महत्त्वाचा आहे। आणि म्हणून या संपूर्ण परिसराच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी कारणीभूत असणाऱ्या, वरदान असणाऱ्या या धरणाच्या जलपूजनाच्या निमित्तानं जलपूजन करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि म्हणून आपण सर्वजण आज या ठिकाणी आलात। मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि परमेश्वराकडे एकच प्रार्थना मागतो की ज्याप्रमाणे निसर्गाच्या माध्यमातून जी समृद्धी आपण या पाण्याच्या माध्यमातून दिलेली आहे अशाच प्रकारचं सुखसमाधान शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये, कष्टकऱ्याच्या आयुष्यामध्ये सतत त्या ठिकाणी राहो, त्यासाठी भीमाशंकराची कृपा आपल्या सर्वांवर अबाधित राहो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझी 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। आज आपण डिंभे धरणाच्या जलपूजनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। आदरणीय विवेकदादा वळसे पाटील जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून आपण जलपूजन केलेलं आहे। आंबेगाव तालुक्याला वरदान ठरलेलं असं डिंभे धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं असून पाणीचा विसर्ग झालेला आहे। तसेच नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून या धरणाची निर्मिती झाली व त्याचा फायदा अनेक गावांना झाला आहे, इथून पुढे होत राहणार अशीच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। भीमाशंकरचरणी प्रार्थना करतो अशी प्रगती होत राहो। धन्यवाद। आंबेगाव तालुक्याची जीवनदायी असणारी घोड नदी आणि त्याच्यावर असणारं हे डिंभे धरण, या डिंभे धरणाच्या जलपूजन प्रसंगी इथे उपस्थित सर्व मान्यवर, सर्व ग्रामस्थ, सर्व शेतकरी बंधू सर्वांचे मनपूर्वक आभार। आणि आंबेगावची ही अशी जलवाहिनी ही अशीच कायम वाहत राहो। ज्या आपल्या पूर्वजांनी ह्याचं स्वप्न पाहिलं, ज्या पूर्वजांनी ही गोष्ट सांभाळली, जपली आणि आपण सगळ्यांनी तिचं जलपूजन करून तिचं कृतज्ञता तिच्यापाशी व्यक्त करणं हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असं मी समजतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।